कांदा आणि दुधाला हमीभाव मिळावा यासाठी निलेश लंके कालपासून आंदोलनाला बसले आहे। आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांचं आंदोलन सुरू आहे। मात्र आता आंदोलन सुरू असताना त्यांच्या जेवणाची व्यवस्था जी आहे तर ती या ठिकाणी करण्यात येत आहे। त्यांच्या पत्नी ज्या आहेत राणी लंके त्या स्वतः या ठिकाणी स्वयंपाक बनवत आहेत। त्यांची आई देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे। तर या सगळ्या स्वयंपाक जे आहे त्या आंदोलन जे बसले आहेत त्यांच्यासाठी करत आहेत। स्वतः राणी लंके आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। तर काय सांगा, तुम्ही स्वतः स्वयंपाक करता आहे, आंदोलनाला दुसरा दिवस आहे आजचा? जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही आमच्या शेतकऱ्यांच्या हमीभावासाठी या ठिकाणी आम्ही आज दुसरा दिवस आमचा जनआक्रोश आंदोलनाचा आहे। आणि जोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत आज आम्ही या ठिकाणी सर्व आमच्या शेतकरी महिलांनी पिठलं भाकरी करून या ठिकाणी आज दुसरे दिवस आम्ही आंदोलन, सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी आज ठाम मानून या ठिकाणी राहणार आहोत। आज तर आमची सुरुवात झालेली आहे। जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही जोपर्यंत आंदोलन सुरू आहे तोपर्यंत तुमचा स्वयंपाक किंवा ही सगळी व्यवस्था अशीच राहील? हो, असेच आमचे सर्व हे पिठलं भाकरी करून दररोज आम्ही या ठिकाणी आज शेतकऱ्यांसाठी आणि सर्वजण या ठिकाणी आज पिठलं भाकरी खाऊन आंदोलन असं सुरू राहील। तर नक्कीच आपण बघतो की निलेश लंके यांच्या आंदोलनामध्ये पत्नीने सहभाग घेतलेला आहे। ते स्वतः स्वयंपाक बनवत आहे। त्यांची आई देखील या ठिकाणी आहे। त्या आई संग बोलू, काय करणार आज? मुलगा आंदोलन करतोय, तुम्ही आता या ठिकाणी स्वयंपाक बनवताय त्यांच्यासाठी? हा, आज 2 दिवस झालं एवढं आंदोलन चाललंय। बिना अनापाचे सगळे लोक आलेत, गाय गुरं उपासापास येऊन बसलेत। मी पण बेसन भाकरी करून लागणार आहे इथं एवढं। नक्कीच आपण बघतो की पिठलं भाकर या ठिकाणी चूल मांडून बनवण्यात येत आहे। जे आंदोलक आहेत त्यांच्यासाठी ही सगळी व्यवस्था करण्यात येत आहे। आणि जोपर्यंत आंदोलन संपत नाही तोपर्यंत हे सगळं चूल जी आहे ती अशीच चालू राहणार असल्याचं जे आहे ते राणी लंके यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामन तुषार नन्नोरेसह कुणाल जायकर, TV9 मराठी, अहमदनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।